त्यानंतरचा आर्टिकल द चा युसेज नंबर 4 आहे. वेन अ नाउन रिप्रेझेंट अ होल क्लास, जेव्हा एखादं नाम संपूर्ण वर्गाचं प्रतिनिधित्व जर करत असेल तर अशा नामांसोबत सुद्धा द चा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, द काऊ इज अ युजफुल ॲनिमल. याच्यामध्ये बघा, काऊ हे जे नेम ऑफ ॲनिमल आहे, इट रिप्रेझेंट द होल क्लास ऑफ ॲनिमल. काऊ हा प्राणी संपूर्ण त्या काऊचं जे काऊ ॲनिमल आहे त्याला रिप्रेझेंट करत आहे, आणि म्हणून काऊच्या अगोदर इथे आर्टिकल द लागेल. सेकंड सेंटेन्स मध्ये बघा, द हॉर्स इज अ नोबल ॲनिमल. म्हणजे पूर्ण जो नोबल ॲनिमलचा जो क्लास आहे हॉर्सचा, त्याला रिप्रेझेंट करासाठी इथे हॉर्स हे नाव, म्हणून हॉर्सच्या आधी आपण आर्टिकल द वापरलेला. त्याच्यानंतर नंतरचं एक्झाम्पल, द रिच शुड हेल्प द पुअर. याच्यामध्ये बघा, रिच म्हणजेच रिच पीपल. रिच रिप्रेझेंट्स द होल रिच पीपल, सो हियर वी यूज द आर्टिकल द. द पुअर means not a single. Poor represent the whole class of poor people, so we use article the before poor. म्हणजेच जेव्हा एखादं नाव संपूर्ण वर्गाचं प्रतिनिधित्व करते तेव्हा त्या नावासोबत आपल्याला आर्टिकल द चा वापर. त्याच्यानंतरचा युसेज आहे द चा, विथ नेम्स ऑफ होली बुक्स. होली मीन्स सॅक्रेड बुक्स, पवित्र ग्रंथ जे म्हणतो. पवित्र ग्रंथांच्या नामांसोबत द चा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, द गीता, द कोरान, जे मोमेडियन्स लोकांचं पवित्र ग्रंथ आहे, कुराण म्हणतो आपण, द लागले. ख्रिश्चन लोकांचं जे पवित्र ग्रंथ बायबल, द बायबल. हे अशा प्रकारचे सॅक्रेड होली बुक्स आहे, यांच्या नावांसोबत नेहमी आर्टिकल द चा वापर केला जातो. नेक्स्ट त्याचा युसेस विथ ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स असतात, जसं गिटार झालं, फ्ल्यूट झालं, व्हायोलिन झालं, तबला झालं, या सर्वांसोबत आर्टिकल द युजल्या जातो. फॉर एक्झाम्पल, ही कॅन प्ले द गिटार. इथं गिटार आलेला आहे, गिटारच्या अगोदर आर्टिकल द वापरलेला आहे. म्हणजे जे काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स असतात त्यांच्यासोबत नेहमी आर्टिकल द चा वापर होतो. त्यानंतर विथ सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्हज, जे आपण डिग्रीज पाहतो, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. सुपरलेटिव्ह डिग्री मधील जे ऍडजेक्टिव्ह असतात त्यांच्या पूर्वी किंवा त्यांच्या सोबत नेहमी आर्टिकल द युजल्या जातो. फॉर एक्झाम्पल, द डार्केस्ट क्लाउड. इथं डार्कला EST लागलेला आहे, सुपरलेटिव्ह डिग्री मधील ऍडजेक्टिव्ह आहे, आणि याच्या अगोदर आलेला आर्टिकल द. द बेस्ट बुक, गुड, बेटर आणि बेस्ट सुपरलेटिव्ह फॉर्म आलेला आहे. बेस्ट या ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आपण द वापरलेला आहे. त्याच प्रकारचं द मोस्ट ब्युटिफुल गर्ल, तेव्हा मोस्ट ब्युटिफुल हे सुपरलेटिव्ह डिग्री मधील ऍडजेक्टिव्ह आहे, आणि त्याच्या अगोदर आपण काय वापरलं, द. म्हणजेच सुपरलेटिव्ह डिग्री मधील ऍडजेक्टिव्ह सोबत नेहमी आर्टिकल द चा वापर केला जातो. म्हणजेच फर्स्ट, सेकंड, लास्ट, थर्ड, फिफ्थ हे जे नंबर्स आहेत या नंबर्स सोबत नेहमी आर्टिकल द युजल्या जाते. फॉर एक्झाम्पल, द फर्स्ट, द लास्ट, द सेकंड, अशा प्रकारचे जे नाउन्स आहेत. द फर्स्ट चॅप्टर ऑफ दिस बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग. याच्यामध्ये द फर्स्ट जे आलेलं आहे, फर्स्ट हा फर्स्ट वर्ड काय, ऑर्डिनल नंबर आहे, आणि ऑर्डिनल नंबर सोबत नेहमी आर्टिकल द युजल्या जातो. त्याच्यानंतरचा युसेज आहे आर्टिकल द इज यूज विथ द नेम्स ऑफ सिटीजन्स. जे सिटीजन्सची नाव आहेत, रहिवाशांच्या नावांसोबत आर्टिकल द युजल्या जातो. जसं पीपल आर सिटीजन्स ऑफ इंडिया इज नोन ॲज इंडियन्स. हा जो इंडियन्स वर्ड आलेला आहे, इंडियन्स च्या सुरुवातीला आपण आर्टिकल द वापरतो. पीपल लिव्ह इन फ्रान्स इज नोन ॲज फ्रेंच. त्या फ्रेंचच्या अगोदर आर्टिकल द वापरल्या जाते. किंवा पीपल लिव्ह इन रशिया इज नोन ॲज, पीपल लिव्ह इन रशिया इज नोन ॲज रशियन्स. हे जे रशियन्स आलेलं आहे आर्टिकल द वापरल्या जाते. म्हणजे सांगायचं असं आहे की जे सिटीजन्स आहेत त्यांच्या नावांसोबत सुद्धा आर्टिकल द चा वापर केला जातो. त्यानंतर पुन्हा एक त्याचा यूज आहे, आर्टिकल द इज यूज विथ
अँड ॲडवर्ब ऑफ कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये जे ॲडवर्ब असते त्याच्यासोबत सुद्धा आर्टिकल द वापरल्या जातो. जसं द मोअर, द मेरियर, इथे कंपॅरेटिव्ह डिग्री आलेली आहे आणि याच्यामध्ये मोअर मेरियर हे जे ॲडवर्ब आहे त्याचा सुद्धा का वापरलेला आहे, द चा वापर केलेला आहे. म्हणजेच इन सम ऑफ सांगायचं झालं तर देर आर मेनी युसेज ऑफ आर्टिकल द. द चे विविध वापर होत असतात. त्या कुठे कुठे द चा वापर होतो तो सर्व वापर आपण इथे बघितलेला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं आहे की कशा प्रकारे आर्टिकल्सचा वापर होतो. डेफिनेट आर्टिकल जे ए आणि ॲन आहे त्याचा वापर सेंटेन्समध्ये कशा प्रकारे केला जातो. त्याचप्रकारे डेफिनेट आर्टिकल द चा वापर कसा विविध प्रकारे होतो तो आपण बघितला. आता मित्रांनो, आपण एवढंच बघून चालणार नाही, तर अशा काही कंडिशन्स आहेत की जिथे आर्टिकल्स वापरल्या जात नाही, म्हणजेच ओमिशन ऑफ आर्टिकल. कुठे आर्टिकलचा लोप केला जातो, कुठे आर्टिकल वापरल्या जात नाही ते पण बघणं महत्त्वाचं आहे. तर चला बघूया कुठे आर्टिकलचा वापर होत नाही. नंबर 1, वेन नाउन्स यूज इन इट्स वाइडेस्ट सेन्स. जेव्हा एखाद्या नामाचा वापर त्याच्या व्यापक स्वरूपामध्ये केला जातो अशा नामासोबत आर्टिकल वापरल्या जात नाही. फॉर एक्झाम्पल बघा, मॅन इज मॉर्टल. बघा इथे मॅन हे नाउन जे आहे हे मॅन इज यूज हिअर इन इट्स वाइडेस्ट सेन्स. व्यापक स्वरूपामध्ये इथे मॅनचा वापर झालेला आहे. हा मृत आहे म्हणजे मनुष्य मृत पावतो असं म्हटल्यानंतर याचा वापर कसा व्यापक स्वरूपामध्ये झाला आणि म्हणूनच इथे मॅनच्या पूर्वी कोणतंही आर्टिकल आलेलं. सेकंड सेंटेन्स बघा, व्हॉट काइंड्स ऑफ फ्लावर इज इट. फ्लावर हे इथं नाऊन आलेलं आणि या फ्लावरचा वापर इथे कसा झालेला आहे, जनरल सेन्सने झालेला आहे. व्हॉट काइंड ऑफ फ्लावर इज इट, हे फुल कशा प्रकारचं आहे, जनरल सेन्स मध्ये या नाऊनचा वापर झाला आणि म्हणून इथे कोणतंही आर्टिकल आलेलं नाही. म्हणजे पहिलं आहे ओमिशन ऑफ आर्टिकल मध्ये की जेव्हा नामाचा वापर त्याच्या व्यापक स्वरूपामध्ये केला जातो तिथे कोणतंही आर्टिकल वापरले जात नाही. दुसरं बघूया, विथ प्रॉपर नाउन्स नो आर्टिकल इज युज्ड. जेव्हा आपण प्रॉपर नाउन विशेष नामाचा वापर करतो तेव्हा त्याच्यापूर्वी कोणतंही आर्टिकल युजल्या जात नाही. फॉर एक्झाम्पल, दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. बघा या सेंटेन्स मध्ये दिल्ली हा वर्ड आलेला आहे, प्रॉपर नाउन आहे. शहराला दिलेलं विशेष नाम आहे, आर्टिकल आलं का नाही, म्हणजेच प्रॉपर नाउन सोबत आर्टिकल वापरल्या जात नाही. त्याच प्रकारचे इकडे इंडिया कंट्रीला दिलेलं प्रॉपर नाउन आहे, आर्टिकल आलं का नाही, म्हणजेच प्रॉपर नाउन सोबत आर्टिकल वापरल्या जात. पुन्हा एक दुसरं उदाहरण आहे, न्यूटन वॉज अ ग्रेट फिलॉसॉफर. इथे बघा एका पर्सनला, एका सायंटिस्टला दिलेलं नाव आहे न्यूटन आणि म्हणून प्रॉपर नाउन आहे आणि प्रॉपर नाउन पूर्वी कोणतंही आर्टिकल येत नाही. त्याच्यानंतर विथ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स नो आर्टिकल इज युज्ड विथ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. जे भाववाचक नाम असते भाववाचक नामासोबत सुद्धा आर्टिकल वापरल्या जात नाही. फॉर एक्झाम्पल, विस्डम इज द गिफ्ट ऑफ हेवन. याच्यामध्ये बघा विस्डम हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, भाववाचक नाम आहे आणि म्हणून त्याच्या सोबत किंवा याच्यापूर्वी कोणतंही आर्टिकल आले. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी हे सुद्धा एक ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे आणि म्हणून ॲब्स्ट्रॅक्ट नाउनच्या पूर्वी आर्टिकल वापरलेलं नाही, म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्ट नामांसोबत कोणत्याही आर्टिकल वापरल्या जात. यानंतर आहे आर्टिकल इज ओमिटेड विथ नेम्स ऑफ मटेरियल नाउन्स. जे पदार्थवाचक नाव आहे यांच्यासोबत आर्टिकल युजल्या जात नाही. फॉर एक्झाम्पल, कॉटन ग्रोस इन अमेरिका, इंडिया अँड इजिप्ट. बघा इथे कॉटन हे एक मटेरियल नाउन आहे आणि म्हणून नो आर्टिकल इज युज्ड बिफोर कॉटन. पदार्थवाचक नाव आहे आणि म्हणून त्याच्यासोबत कोणतंही आर्टिकल आलेलं नाही. इन द नेक्स्ट एक्झाम्पल, गोल्ड इज अ प्रेशस मेटल. याच्यामध्ये बघा गोल्ड हे एक मटेरियल नाउन आहे, कोणतंही आर्टिकल वापरलेलं नाही, म्हणजेच मटेरियल नाउन सोबत आर्टिकल वापरल्या जात नाही. मित्रांनो, याला काही एक्सेप्शन्स आहे. जर समजा अशा प्रकारचं मटेरियल नाउन जर समजा म्हणजे
स्पेसिफिक दर्शवायचं असेल तर तिथे आर्टिकल द वापरल्या जातो. म्हणजे बघा इथं गोल्ड जसं आहे, मटेरियल नाऊन आहे, आर्टिकल येत नाही. परंतु जर आपल्याला म्हणायचं झालं की द गोल्ड इम्पोर्टेड फ्रॉम साऊथ आफ्रिका इज व्हेरी प्रेशस. बघा, द गोल्ड इम्पोर्टेड फ्रॉम साऊथ आफ्रिका म्हणजे विशिष्ट जर मटेरियलचं मेन्शन करायचं असेल, विशिष्ट मटेरियल जर दर्शवायचं असेल तर अशा केसेस मध्ये आर्टिकल द युजल्या जातो. त्याला एक एक्सेप्शन्स आहे. जनरली देर इज नो आर्टिकल युज्ड विथ ऍबस्ट्रॅक्ट नाउन. त्याच्यानंतर आहे विथ नेम्स ऑफ लँग्वेज. जे आपण भाषा बोलतो त्या भाषांची जी नावं आहे यांच्यासोबत सुद्धा आर्टिकल वापरल्या जात नाही. फॉर एक्झाम्पल, वी आर स्टडींग इंग्लिश, वी डू नॉट से द इंग्लिश, अ इंग्लिश or an English because it is name of language. And so remember, with name of languages no article is used there. बघा इथे आलेलं आहे वी आर स्टडींग इंग्लिश. इंग्लिश आहे, लँग्वेजचं नाव आहे, मग इथे आर्टिकल येणार नाही. त्याचबरोबर ही स्पीक्स हिंदी फ्लुएंटली, हिंदी लँग्वेजचं नाव आहे म्हणून इथे कोणतंही आर्टिकल येईल. त्याच्यानंतर आहे विथ नेम्स ऑफ रिलेशन्स, जे आपण मदर, फादर, अंकल, आंटी, ब्रदर, सिस्टर, हे जे रिलेशनची जी नावं आहे यांच्यासोबत सुद्धा आर्टिकल युजल्या जात नाही. फॉर एक्झाम्पल, आंट वॉन्ट्स यू टू सी हर. बघा इथे आंट आलेला आहे, आंट नाही म्हणणार, आंट नाही, काहीच नाही, कोणतंच आर्टिकल येणार नाही कारण हे रिलेशनचं नाव आहे. सेकंड एक्झाम्पल, आय लव्ह माय मदर. मदर आलेला आहे, इथे पण आर्टिकल येणार नाही. आणि एक फादर हॅज रिटर्न, इथे सुद्धा रिलेशनचं नाव आलेलं आहे आणि म्हणून ते आर्टिकल येणार नाही. म्हणजे जे रिलेटिव्हची नावं असतात, रिलेशन मध्ये येणारी नावं असतात याच्यासोबत सुद्धा कोणतंही आर्टिकल योजल्या जात नाही. पुन्हा कुठे कुठे आर्टिकल योजल्या जात नाही ते आपण बघत आहोत. बिफोर स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल, चर्च, टेम्पल वेन दे आर युज्ड फॉर देअर प्रायमरी पर्पज. जेव्हा शाळा आहे, स्कूल आहे, कॉलेज आहे, हॉस्पिटल आहे, चर्च आहे, टेम्पल आहे, ह्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत जसं प्रिझन आहे, तुरुंग, यांचा वापर जर त्याच्या प्राथमिक उद्देशाकरिता जर होत असेल तर अशा वेळेस त्यांच्यासोबत कोणतंही आर्टिकल योजल्या जात नाही. कसं बघूया. दे गो टू चर्च ऑन संडे. बघा इथे चर्च सोबत कोणतंही आर्टिकल आलेलं नाही कारण त्याचं मिनिंग काय, दे गो टू चर्च ऑन संडे. संडेला ते चर्चमध्ये जातात. कशासाठी जातात? प्रे करण्यासाठी. काही दुसऱ्या कामासाठी जात असतील का? चर्चचा वापर कशासाठी होतो? प्रे करण्यासाठी. आणि इथे सुद्धा प्रेसाठीच वापर झालेला आहे म्हणून इथे चर्च सोबत कोणतंही आर्टिकल आलेलं नाही. सेकंड सेंटेन्स, वी शुड गो स्कूल रेग्युलरली. वी शुड गो टू स्कूल रेग्युलरली. सॉरी, वी शुड गो टू स्कूल रेग्युलरली. बघा इथं स्कूलच्या अगोदर आपण द वगैरे वापरलेला आहे का? नाही वापरलं कारण वापरताच येणार नाही. वी शुड गो टू स्कूल रेग्युलरली. आपण शाळेत नियमितपणे गेलं पाहिजे. कशासाठी जातो? शिकण्यासाठी. काही दुसऱ्या कामासाठी जातो का? नाही. म्हणजेच स्कूलचा वापर त्याच्या प्रायमरी पर्पजसाठी झाला आणि म्हणूनच स्कूल बरोबर कोणतंही आर्टिकल योजल्या जात नाही. नंतरचं एक सेंटेन्स पुन्हा बघा. माय अंकल इज ॲडमिटेड इन हॉस्पिटल. माझ्या अंकलचा ॲक्सिडेंट झाला किंवा त्यांची तब्येत बरोबर नाही आहे, सो ही इज ॲडमिटेड इन हॉस्पिटल. म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. हॉस्पिटलचा वापर कशासाठी होतो? ट्रीटमेंटसाठी. आणि अंकलला सुद्धा ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. म्हणजेच हॉस्पिटलचा वापर त्याच्या प्रायमरी पर्पजसाठी झाला आणि म्हणून तिथे कोणतंही आर्टिकल येणार नाही. म्हणजेच अशा प्रकारचे जे कॉलेज, हॉस्पिटल, चर्च वगैरे जे असते आणि याचा वापर त्याच कामासाठी जर होत असेल तर अशा वेळेस कोणतंही आर्टिकल वापरल्या जात नाही. मित्रांनो, इथे तुम्हाला एक गोष्ट नोट करायची आहे. मी म्हणालो प्रायमरी पर्पजसाठी, आणि जर समजा याचा वापर सेकंडरी पर्पजसाठी होत असेल म्हणजे दुसऱ्या कामासाठी होत असेल तर अशा वेळेस अशा नाउन सोबत आर्टिकल द योजल्या जाते. कसं? या सेंटेन्सला मी जर आय वेंट टू द हॉस्पिटल, जसं मी इथे सेंटेन्स आय वेंट टू द हॉस्पिटल टू सी माय. बघा इथं मी एक वाक्य घेतलं, आय वेंट टू द हॉस्पिटल. बघा इथं द वापरलेला आहे. टू सी माय अंकल.
आता इथं का द आलं, याचं कारण की द चा वापर हा प्रायमरीसाठी नाही झालेला, हा सेकंडरी यूज आहे. आय वेंट टू द हॉस्पिटल टू सी माय अंकल. मी हॉस्पिटलमध्ये गेलो, मी स्वतः भरती व्हायसाठी गेलो का हॉस्पिटलमध्ये? नाही, मी माझ्या काकांना भेटासाठी गेलो. म्हणजे ते आजारी आहेत, मी आजारी आहे का? नाही. म्हणजेच हॉस्पिटलचा वापर त्याच कामासाठी झाला की दुसऱ्या कामासाठी झाला. म्हणजे सांगायचं असं की यांचा वापर जर दुसऱ्या कामासाठी होत असेल तर आर्टिकल द वापरतात, नाही तर त्याच कामासाठी होत असेल तर या नाउन सोबत कोणतंही आर्टिकल योजल्या जात नाही. त्यानंतर इन सर्टन प्रिपोजिशनल फ्रेजेस, काही या प्रिपोजिशनला धरून येणाऱ्या फ्रेजेस आहेत ज्याच्यामध्ये कोणतंही आर्टिकल येत नाही. फॉर एक्झाम्पल ॲट नून, कधी आर्टिकल नाही. ॲट डे, ॲट नाईट, बाय एअर, बाय वॉटर, बाय सी, ॲट होम, ॲट डिनर, अशा प्रकारच्या ज्या प्रिपोजिशनल फ्रेजेस असतात यांच्यासोबत सुद्धा कोणतंही आर्टिकल योजल्या जात नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये ऑमिशन्स ऑफ आर्टिकल पाहले. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की युसेज ऑफ ए और ॲन, त्याच्यानंतर युसेज ऑफ द, आणि त्याचबरोबर कुठे आर्टिकल्स आर ऑमिटेड, वेअर आर्टिकल्स आर ऑमिटेड, हे सुद्धा आपण इथे बघितलेलं आहे. अशा प्रकारचा आर्टिकलचा वापर, त्याचबरोबर आर्टिकलचा लोप मी आपणांसोबत इथे डिस्कस केलेला आहे. मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन दाबा, जेणेकरून समोरचे जे माझे व्हिडिओज आहेत ते तुम्ही सहजपणे पाहू शकाल. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. नमस्कार.